नमस्कार, माझं नाव स्वप्नील पंधरे. मी राहणार अमरावती. मी सध्या भंडारा नशामुक्ती केंद्रे येथे ॲडमिट आहे. मी याआधी 10 वर्षाआधी ड्रिंक करणं चालू केलं होतं आणि माझी ड्रिंक करण्याची पद्धत म्हणजे सुरुवात अशी झाली की महिन्यातून एकदा मी ड्रिंक करायचा आणि थोडं मित्रांसोबत माझी ड्रिंक वाढत गेली आणि मग 15 दिवसाआड, आठवड्याआड असं होत गेलं आणि मग त्यानंतर 2-3 वर्षांनी कंटिन्यू चालू झालं आणि त्यामध्ये मी रोज ड्रिंक करायचो आणि त्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास व्हायला लागला, आईवडिलांना त्रास व्हायला लागला, माझ्या शिक्षणावर थोडा फरक झाला आणि त्यानंतर मी जॉब करायला गेलो होतो, तिथे पण थोडा त्रास झाला खूप आणि ड्रिंक एवढी वाढायला लागली माझी की माझ्या घरी माझी भांडणं होत गेली. माझं लग्न झालेलं होतं, वाईफसोबत भांडणं होत होते, नातेवाईकांसोबत भांडणं. म्हणजे मी ज्या प्रेमळ स्वभावाचा होतो ते मी नातेवाईकामध्ये म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचा झालो होतो. म्हणजे मला एक ते बेवडा म्हणून हे करत होते. तर त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि माझी ड्रिंक एवढी वाढत गेली त्या डिप्रेशनमुळे की म्हणजे मला काहीच आठवत नव्हतं. मी बेरात्री ड्रिंक करायला निघत होतो. ड्रिंक करणं, बाहेर फिरणं रात्री आणि ॲक्सिडेंट झालेत माझे ड्रिंकमुळे. मला खूप त्रास झाला त्यामुळे आणि घरच्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे मग माझ्या घरच्यांनी निर्णय घेतला की याला काही ट्रीटमेंट द्यावं आणि घरच्यांनी सर्व डिसिजन घेतलं आणि मला भंडारा नशामुक्ती केंद्र येथे ॲडमिट केलं. त्यामुळे भंडारा नशामुक्ती केंद्रामध्ये मी जसं ॲडमिट झालो तर तसं मला तिथलं वातावरण बघून म्हणजे 1-2 दिवस असं वेगळं वातावरण वाटलं. पण त्यानंतर मी तिथे रमलो आणि तिथली सुरुवात अशी झाली माझी सकाळी पहाटे 5 वाजतापासनं. जे मी घरी करत नव्हतो ते इथे करायला लागलो. 5 वाजतापासनं माझा योगा क्लास वगैरे व्हायला लागला आणि सुरुवातीला तर आधी मी जसं ॲडमिट झालो तसं मला डिटॉक्स जे मेडिटेशन चालू होतं ते 4 दिवस मला म्हणजे खूप हे झालं, झोप वगैरे लागणं म्हणजे तेच झालं आणि त्यानंतर मी योगा वगैरे करायला लागलो सकाळी 6 वाजता, 6:30ला आणि योगानंतर मग नाश्ता वगैरे आणि त्याच्यानंतर मेडिसिन वगैरे देण्यात येत होते आणि त्यानंतर क्लासेस हे रेग्युलेशन चालू होतं आणि त्याच पद्धतीने अल्कोहोल ॲनोमसचे क्लासेस होतात आणि सायंकाळी शेअरिंग क्लासेस होत होते. त्यामधून खूप काही मला शिकायला मिळालं आणि मी ज्यावेळेस इथे आलो होतो तेव्हा माझं शरीर एवढं कमजोर होतं की माझं वेट वगैरे पूर्ण लॉस झालं होतं आणि इथे आल्यावर माझं वेट वाढलं. माझी बॉडी खूप म्हणजे मजबूत आणि तंदुरुस्त झाली. माझी फिजिकल आणि मेंटली फिटनेस झालो मी. म्हणजे मी आधी खूप वीक होतो. इथे आल्यानंतर मला खूप काही समजवण्यात आलं, खूप शेअरिंग झालं माझ्यासोबत आणि त्यानंतर सायकॅट्रिस्ट डॉक्टरची ट्रीटमेंट घेण्यात आली. त्यांची मेडिसिन मला चालू झाले. नंतर शेअरिंगचे क्लासेस चालू झाले. एचे मेंबरशिप त्यांचे क्लासेस झाले. या पद्धतीने माझं खूप म्हणजे 2 महिन्यांमध्ये मला खूप फरक जाणवला आणि या पद्धतीनं मी आता पुढचा पण विचार केला आहे की इथनं निघाल्यानंतर मी तर ड्रिंक करणार नाही, कोणत्याच व्यसनाला हात लावणार नाही आणि इथून निघाल्यानंतर मला कोणी पण भेटलं मी त्याला पण याबद्दल माहिती सांगेल आणि ह्या व्यसनापासून त्याला पण दूर ठेवण्याचा खूप मोठा प्रयत्न करेल. बस एवढंच बोलतो मी आणि सगळ्यात मोठं मी आभार मानू इच्छितो इथल्या भंडारा व्यसनमुक्ती केंद्राच्या मेंबर्सचे आणि डायरेक्टर सरांचे आणि इथलं जे जेवण वगैरे आहे खूप चांगलं आहे. सकाळचा नाश्ता त्याच्यासोबत प्रोटीन विथ मिल्क मिळतं, फ्रूट्स मिळतात. तुम्हाला जेव्हा जेवण लागेल तेव्हा बेरात्री तुम्हाला जेवण मिळून जाईल आणि तुम्हाला जे पण गरज लागली मेडिसिन आणि
पेशंटला काही गरज लागली, डॉक्टर वगैरे इथे अवेलेबल आहे, तुम्हाला तात्काळ मदत मिळू शकते, इथला काहीच त्रास नाही आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने पेशंटची सेवा केल्या जाते, त्यामुळे इथे काहीच त्रास होण्यासारखं काहीच नाही आहे. ओके, धन्यवाद आणि थँक्यू सो मच. मी भंडारा व्यसनमुक्तीचे पुन्हा आभार मानतो. मी इथे इथपर्यंत पोहोचलो आणि इथून खूप चांगलं माझं आयुष्याची सुरुवात चांगली करतो. नमस्कार.